नमस्कार. मी संतोष कसगावडे पंढरीचा परिवार मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कर्मयोगी सद्य स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक उर्फ मोठे मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबरच्या ज्येष्ठ राजकीय मंडळींच्या कडून आपण काही आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना आज आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्याकडे आलेलो आहोत आणि आपण मालकांच्या काही आठवणी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. साहेब नमस्कार. नमस्कार. आज खरं तर मालकाला जाऊन 6 वर्ष झाली. 6वं पुण्यस्मरण आहे आणि या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मोठ्या मालकांच्या काही आठवणी तुमच्या आम्ही जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. सतत पंढरपूर कॉलेजमध्ये असताना आणि कॉलेजच्या नंतर आमदार म्हणून काम करताना त्या काळात औदुंबर अण्णांची ओळख झाली. सुधाकर पंत सभापती झाले आणि कामाच्या निमित्तानं त्यांची ही भेट झाली. मी अण्णांचा माणूस म्हणून जरी ओळखला जायचो तरी पंतांचं वागणं आपल्या कार्यकर्त्याला कधी जात विचारायची किंवा त्याचं बारीक माहिती घेऊन मग त्याच्याशी बोलायचं असं काही त्यांचा पायंडा नव्हता. ते आलं की त्या कार्यकर्त्याला बोलायचे, त्याचं काम ऐकून घ्यायचे, काम करायचे असा त्यांचा स्वभाव होता. असं असताना मितभाषी स्वभाव म्हणून एक आजारी कारखाना सलाईनवर असताना तो ताब्यात घेतला आणि त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणली. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये बँकेचे चेअरमन असताना सातत्यानं पक्षाचे बांध ओलांडून त्या कारखान्याला मदत करायची याबद्दलही त्यांचा सतत आग्रह असायचा. चेअरमन असतानाही त्यांनी ते केलं, चेअरमन नसतानाही त्यांनी त्यावेळेला केलं. मारवाडी वकील, सुधाकर पंत परिचारक आणि ब्रह्मदेव दादा माने हे तिघजण या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रमुख होते आणि ती गंगाजळी टिकली पाहिजे, चालली पाहिजे या उद्देशानं त्या कारखान्याकडं त्या बँकेकडं सगळ्यांचं लक्ष असायचं. परंतु या तिघांच्या काळात मात्र पंतांच्या काळात, ब्रह्मदेव दादांच्या काळात आणि मारवाडी वकिलांच्या काळात या बँकेवर निगराणी होती, सतत लक्ष होतं आणि बँक सुस्थितीत चालवण्याबद्दल या सगळ्यांची स्पर्धा असायची. मग कारखाना चालवत असताना त्याला लागणारी रक्कम ही सातत्यानं पोच करायची, त्यांना द्यायची आणि ती परत वसूल करण्याची जबाबदारी देखील या तिघांच्यावरच होती. त्यामुळं अतिशय गोडी गुलाबीनं, मोठ्या गुण्या गोविंदानं साखर कारखानदारी चालवताना बँकचं सहकार्य लागतं आणि ते सहकार्य या तिघांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व सहकार्यांना मिळत जायचं. ही वस्तुस्थिती होती. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्याशी पंतांचे अतिशय सलोख्याचे, जवळीकतेचे आणि मोठ्या चांगुलपणाचे संबंध सतत कारखान्याच्या निमित्तानं, बँकेच्या निमित्तानं लोकांच्या मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांची मोठी ओळख असायची. मालकांचा आणि तुमचा पहिला सहवास किंवा संपर्क कधी आला किंवा कुठल्या संदर्भामध्ये आला होता? पंत ज्या वेळेला सभापती झाले त्यावेळेला मालकांचे संबंध आले, पण मालकांची वागण्याची पद्धत ही सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे ते सहकारी म्हणून
एक उजवे हात म्हणून, सल्लागार म्हणून ते काम करत असत. अशा वेळेला विजयदादांच्या संबंधानं देखील ते जास्त त्यांच्या जवळ होते आणि त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणातले आडाखे समजावून सांगण्याचं काम देखील पंतांच्या माध्यमातूनच केलं जायचं. मी पंतांच्याकडे जायचो यायचो, सतत कामाच्या निमित्तानं त्यांच्याजवळ असायचो. आपल्या एस टी महामंडळाचे चेअरमन म्हणून देखील ते ज्या वेळेला केवळ नुसते चेअरमन नव्हते, तर मुख्यमंत्र्याच्या जवळचे म्हणून त्यांची लौकिक होता. अशा वेळेला ते एक उत्तम प्रकारचं काम करायचे. परंतु त्यावेळेला देखील सोलापूर जिल्हा हा वरच्याच्या शासनाच्या कामाशी जोडताना ते हा माझा आहे, हा दुसऱ्याचा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा जरा लांबचा आहे, अशा प्रकारचा भेदभाव त्यांच्याकडून कधी झाला नाही. ते सगळ्यांना सारखी वागणूक आपल्या निमित्तानं देत राहायची. त्याचबरोबर एस टी महामंडळाचे चेअरमन म्हणून त्यांची जवळीकता आली. मला शाळेसाठी एक बस घ्यायची होती आणि ती बस घेताना देखील त्यांची एस टी महामंडळाची बस घेतानाही त्याच्यामध्ये त्यांची मला मोठी मदत झाली. त्याचबरोबर सतत सभापती म्हणून काम करताना मागासवर्गीयांची प्रकरणं, मागासवर्गीयांच्या कर्जाची प्रकरणं, त्याला प्रायोरिटी देण्याबद्दलची भूमिका ही सतत पंतांच्या माध्यमातून घडायची आणि त्याच्यामध्ये पंत अग्रेसिव्ह असायचे. तर औदुंबरांना पाटील आणि सुधाकर पंत परिचारक ही दोन दैवत पूज्य मानून आम्ही काम करायचो आणि या दोघांचाही चढाओढीनं आम्हाला मदत करण्याबद्दलचा आग्रह असायचा आणि एक केवळ चांगलं बोलतो म्हणून मला उत्तम वागणूक या दोघांच्याकडूनही मिळत जायची. काम करून घेताना त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कारखान्याला ही जी पवार साहेबांच्याकडून मदत व्हायला हवी होती, त्यावेळेला सुरुवातीला 4.5 कोटीचा चेक धनादेश या कारखान्याला मिळाला. त्यावेळेला दामाजी सहकारीला मिळाला, विठ्ठल सहकारीला मिळाला. तर ह्या दोन्हीही कारखान्याला केवळ मारवाडी वकील आणि सुधाकर पंत परिचारक पंढरपूर या लोकांच्यासाठी आणि औदुंबर अण्णांच्या चांगुलपणा त्यांच्याकडे जो होता त्यासाठी सतत या दोघांनाही ते सारखी मदत करायचे ही वस्तुस्थिती होती. माझी एक किंवा आठवण त्यांच्याबद्दलची आहे ती अशी आहे की माझं तिकीट अचानक वेळेला कापलं गेलं आणि मला तिकीट देणार नाही अशा प्रकारची भूमिका एकसंघ काँग्रेस असताना त्या काँग्रेसमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि त्यावेळेला माझं तिकीट हे कापलं गेले अशी बातमी मला कळाल्यानंतर मी पंतांच्याकडे गेलो आणि त्यांनाही माझं गारानं सांगितलं डोळ्यात पाणी आणून. तर ते त्यांनी नुसतं ऐकलं नाही तर लगेच विजयदादांना फोन लावला. विजयदादांना सांगितलं असं करून चालत नाही, हा आपला सहकारी आहे आणि हा त्याच्यातून बाजूला होऊन चालत नाही, याला आपण घेतलंच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करा. म्हणून प्रयत्न झाले, पुन्हा मला तिकीट मिळालं आणि त्या तिकिटाची मला मदत अशी झाली की तिथून मी पुन्हा मंत्री झालो आणि मग पंतांचं दर्शन घ्यायला मी वाड्यावर गेलो. अशा तिकीट नाकारल्यानंतर मालकाने शिफारस केली आणि तुम्ही आमदार झाल्यानंतर त्याच काळात मंत्री झाला. त्याच काळात मी मंत्री झालो. तर हे सगळं त्यांच्या पुण्याईमुळंच, त्यांच्या आशीर्वादामुळंच माझ्या राजकारणामध्ये कधी आडवे आले नाहीत. पंतांचा आशीर्वाद हा नेहमीच माझ्या आयुष्यात मला उपकारक ठरला आणि मी राजकारण करत गेलो. तर अशा ज्येष्ठ मंडळींच्याकडून आपण मोठ्या मालकांच्या आठवणी जाणून घेत असताना आज ढोबळे सरांनी भरभरून मालकांच्या विषयी सांगितलं आणि मालकांचा स्वभाव,
त्यावेळेचे मालकांचे लोकांना झालेली समाजकारणामध्ये राजकारणामध्ये लोकांना केलेली मदत असेल, असे अनेक पैलू आपण मालकांचे नव्या पिढीला माहिती नाहीत, त्या नव्या पिढीला त्याची माहिती व्हावी या उद्देशाने हे सदर आपण चालू केलेलं आहे. आणि आणखी आपण काही लोकांच्या पुढे काही नेत्यांच्या मुलाखती घेऊ आणि आपल्यापर्यंत असंच पोहोचू. आज आपण इथंच थांबू.